राजकीय रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर यांनी अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे। आता त्यांच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ते राजकीय नेता म्हणून कशी कामगिरी करतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। पुढची बातमी राज्यातून आहे। राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोरणमाळमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सलग दुसऱ्या आठवड्यात हाणामारीची घटना तोरणमाळमध्ये समोर आली आहे। सीता खाई पॉइंटवर काही पर्यटक कुटुंबियांना धक्काबुक्की करत असल्याचं या व्हिडिओतून दिसतंय। या प्रकारामुळे महिला पर्यटकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत जवेरी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हा नेमका काय प्रकार आहे, कशावरनं हा वाद झाला आणि दुसरी घटना सलग आहे, त्यामुळे यापूर्वीची घटना आत्ताची घटना काही तिथलं स्थानिक पोलीस प्रशासन हालचाली करतंय का? नक्कीच विनोद, जर आपल्याला माहिती आहे राज्याचे दुसऱ्या हवेचे थंडीचे ठिकाण असलेल्या तोरणमाळमध्ये काल रविवार होता, वीकेंड होती। मोठ्या प्रमाणात इथं पर्यटकासाठी पर्यटक आले होते। मात्र काल काही अज्ञात दारुड्यांनी हा धुमाकूळ घातला आहे आणि तसंच आजही पर्यटक जे आहे ते तोरणमाळला गेले होते। मात्र आज जी घटना घडली आहे, आज काही दारुड्यांनी महिलांची छेडछाड सुद्धा काढलेली असल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळत आहे। तोरणमाळचे जे पोलीस स्टेशन आहेत, आपण तिथेही पोलिसांची संवाद साधला, मात्र पोलिसांनी पण याबद्दल माहिती घेत आहेत आणि काय एकंदरीत प्रकार आहे हे देखील पोलिस आता तपास करतात आहे। विनोद, धन्यवाद प्रशांत दिलेल्या अपडेट्स बद्दल।